नमस्कार मंडळी. हाय फ्रेंड. तर आज असं आमच्याकडे तुळशीचं लग्न. तर तुळशीच्या लग्नाक मम्मीनं आमची तुळस अशी सजवलेली आहे जशी काय ती नवरीच असा. कसली भारी दिसत होती ना. तर आमच्याकडे इल्ले भटजींनी पूजा करूक घेतल्यानी. पूजा करून झाल्यावर साईडला दादा बसलेलो. दादा कसल्या जगाचं टेन्शन इल्ला काय माहीत. मी या व्हिडिओ करता समजताच उठलो आणि भटजींका कसा काय काय करूक सांगाव गोया हे सांगूक लागलो. म्हणजे व्हिडिओत दिसतो. त्याच्याबरोबर मंगलाष्टका चालू झाली. साईडला माझा भाव आम्ही दिलेले चुरमुले होते. तो म्हणता तुम्ही रावण देत, मी आधी चुरमुले खाते. मग बारको व्हिडिओ करताना बघले आणि हाय दाख करूक लागलो तुमका. त्याच्याबरोबर मंगलाष्टका संपल्याबरोबर काकांचे फोन वाजलो. तेवढ्यात म्युझिक अशी लागली की बँजोच वाजता असो. तेवढ्यात भावान तो कट केले. मग भटजी बोलले काय टायमिंग वा. त्याच्यानंतर काकाच्या घराकडे पूजा करूक गेले. पूजा करून झाल्यावर काय माहीत त्यांना अचानक मंत्रच आठवायचे बंद झाली. आठवल्याबरोबर त्यांनी मंत्र चालू केल्याने. मंत्र चालू करून झाल्याबरोबर त्यांनी मंगलाष्टका घेऊक सुरू केल्याने. एक एक सामान घेतल्याने. बाजूवाल्यांका सांगल्याने तुम्ही अंतरपाठ धरा, मी बघते बाकीचा. तेवढ्यात आमका काकान चुरमुले दिल्याने. म्हणजे आम्ही लग्नाक जशी अक्षता टाकतो तशी ह्या लग्नाक आम्ही चुरमुले टाकतो. म्हणजे नवरीच्या डोक्यावर टाकून झाल्यावर आम्ही मंगलाष्टका भक्तीने चालू केल्याने. चालू करून झाल्याबरोबर सावधान बोलल्याबरोबर भटजींच्या डोक्यावर चुरमुले मारले. ते संध्याकाळी सगळे आमच्या गावातले एकत्र जमा होऊन गोविंदा बोलान की लहानग्या पोरगे मोठे सगळे चुरमुले घेऊन येतात. जसे की एक एक पिशी भरून भरून चुरमुले घेऊन जातात सगळ्यांकडसून. पण तो आमचो काका हुशार, सगळ्यांका बरोबर एका समानात मूठ भरून चुरमुले देतात. तर ही असं मी काढलेली रांगोळी कशी वाटली नक्कीच सांगा कमेंटमध्ये. माझा व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माका खूप सारा प्रेम द्या.